नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मँगो आईस्क्रीम। सिंपल रेसिपी आहे, थोडे इम्पॉर्टंट टिप्स दिले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवात करू। एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी साखर आणि 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने कस्टर्ड पावडर घेतला आहे। कस्टर्ड पावडर नसेल तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा 2 चमचे किंवा 2.5 चमचे गव्हाचं पीठ किंवा 2.5 चमचे मैदा वापरू शकता। आता याला ग्राइंड करून घ्यायचं। नंतर नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं उकळलेलं पाऊण लिटर दूध घेतलं आहे, त्यात हे मिक्स करायचं। गुठळ्या मोडून घ्यायच्या। ते दुधाच्या आणि आंब्याच्या गोडव्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आता लो फ्लेमवर दूध थोडं आटवायचं, म्हणजे जवळपास 10 ते 12 मिनिटं त्याला लागतील। पण प्रत्येक 1 ते 2 मिनिटांनंतर त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे तळाला कॉर्नफ्लोअर चिपकत नाही आणि भांड जाड तळाचं घ्यायचं, जेणेकरून जळका वास आईस्क्रीमला लागत नाही। आता साधारण 10 ते 12 मिनिटं झाले आहे आणि दूध अर्ध झालं आहे। गॅसची फ्लेम बंद करून संपूर्ण थंड करायला ठेवायचं। आता मँगो प्युरी बनवूयात। इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आंबा तुम्ही वापरत आहे त्यानुसार तुमच्या आईस्क्रीमला चव येणार। जर हापूस आंबा वापरत असाल तर त्याची चव आणि बाकी दूध पेढा, गोटी, केसर अशा आंब्यांची चव वेगवेगळी असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आंब्याची प्युरी केल्यावर त्यात धागे असतील तर असे गाळणीने गाळून घ्यायचे। आता आपण तयार केलेलं मिल्क कस्टर्ड थंड झालेलं आहे। याला केलेल्या आंब्याच्या प्युरीमध्ये अर्ध टाकून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं 30 सेकंदासाठी। यात 2 चमचे मलाई सुद्धा टाकायची, म्हणजे आईस्क्रीमला टेक्स्चर चांगलं येते। राहिलेलं पण आपण असंच फिरवून घेऊयात आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिश्रण टाकून 15 ते 16 तास डीप फ्रीज करायचं। इथे मी जुना आईस्क्रीमचा डब्बा घेतला आहे, त्यावर बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम फॉईल किंवा प्लॅस्टिक रॅप लावायचं, म्हणजे आईस क्रिस्टल तयार होत नाही। वरून झाकण ठेवून त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं। साधारण मी 18 तासानंतर हे आईस्क्रीम काढलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे। चमच्याने किंवा आईस्क्रीम स्कूपने याला काढून घ्यायचं आणि सर्व करूया। चवीला खूप टेस्टी लागते, अगदी सोपं आहे। 4 इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। वरून तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका। इथे मी काही केशरच्या काड्या टाकल्या आहेत। नक्की ट्राय करा। नमस्कार।